शहरातल्या शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याच्या विरोधात पतित पावन संघटनांनी सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोठं आंदोलन करण्यात आले होतं। राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या। आपल्यासोबत स्वप्नील नाईक आहेत। पाहतोय की एक व्हिडिओ मेधा कुलकर्णी यांनी ट्विट केलेला होता। शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केलं। नाही, हा खरंच पुणे शहराच्या प्रतिमेसाठी लज्जास्पद गोष्टी आहे। महत्वाचा मुद्दा काय आहे की मुस्लिम महिलांना मस्जिदमध्ये जाण्यास परवानगी नाही। आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू मंदिरांमध्ये ज्या कुठल्या तृप्तीताई देसाईंनी आंदोलन केलं होतं की महिलांना हिंदू मंदिरांमध्ये प्रवेश द्यावा, माझी तृप्तीताईंना एक विनंती आहे की मुस्लिम महिलांना मशिदीमध्ये जाण्यासाठी आपण खरंच एक आंदोलन करावं। हा जो शनिवारवाडा आहे 8 मजली होता, 1732 मध्ये हा शनिवारवाड्याचं काम पूर्ण झालं। त्याच्यानंतर अटक ते कटक भगवा झेंडा जो रोवला गेला त्याची पूर्ण नियोजन जे होतं, आयोजन होते या शनिवारवाड्यातून मराठा साम्राज्य चालवलं गेलं। या ठिकाणी छत्रपती आणि मा जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला। त्याच ठिकाणी जर समजा असे अनधिकृत थडगे जर होत असतील तर ते थडगे उकडून काढण्यासाठी पतित पावन प्रत्येक वेळेस आक्रमकपणे उत्तर देणार आणि इथं उतरणार। जे आतमध्ये ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आले होते तिथे तुम्ही कशाच पद्धतीचं आंदोलन केलं? आम्ही ती जागा शुद्ध करून घेतली, गोमूत्र टाकून गाईचं शेण टाकून ती जागा पवित्र करून घेतली। सनातन धर्मामध्ये ती गोष्ट आहे। दुसरा एक महत्वाचा मुद्दा की 1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगावला एक दंगल घडली। त्याच्या पूर्व संध्येला इथे एक सभा घडली होती। म्हणजे महाराष्ट्र पेटवायचं काम ज्या काही समाजातले विघातक गोष्टी करतायत त्यांना काहीतरी चुकीचं घडवायचं होतं, म्हणून ते हाणून पाडण्यासाठी आज सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आपण आंदोलन केलं आहे। आणि त्या आंदोलनाच्या प्रमुख 2 मागण्या होत्या। इथं आपल्याला भगवा झेंडा लावायचा होता आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की सदर व्यक्तींवर गुन्हा दाखल व्हायचा होता। हे आमच्या मागण्या होत्या। मी पाहतो की बराच वेळ पोलिसांमध्ये तुमच्यामध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। या मजारीच्या बाबतीत तुमची काय मागणी? ही मदर जी आहे ती आता आर्कोलॉजी डिपार्टमेंटचे काही लोक आली ती म्हटले की ही मदर 20-25 वर्षाची जुनी आहे। आपल्या इतिहासामध्ये 100 वर्षापूर्वीच जी कुठली नोंद असेल तर ती ऐतिहासिक नोंद मधून जी कुठली असेल ती नोंद म्हणून घेतली जाते। पण अशी कुठल्या प्रकारची नोंद जर शनिवारवाड्यात नसेल आणि आज शनिवारवाडा ऐतिहासिक असेल 200-250 वर्षापूर्वीचा आणि इथून जर शौर्य गाजवलं असेल तर या ठिकाणी ह्या थडगी काय आहेत, ह्या कशासाठी पोहोचल्या जातात, हा इतिहास धुवून काढणे हा इतिहास पुसून काढणे हे गरजेचं आहे। म्हणून पतित पावन आणि सकल हिंदू समाज आक्रमक झाला। भगवा ध्वज लावलेला आहे, तो भगवा ध्वज असाच राहणार आहे का? जो भगवा ध्वज लावलेला आहे तुम्ही तो असाच राहणार? हा, तो 100% भगवा ध्वज इथं तसाच राहणार। तो कोणीच काढणार नाही। जो कोणी भगवा ध्वज काढणार त्याला पतित पावनच्या पद्धतीने पतित पावनच्या स्टाईलने उत्तर दिलं जाणार। ते बघतोय की शनिवार वाड्यामध्ये स्वराज्याचं प्रतीक मानलं जातं पाहिलं तर नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता। तर आपण पाहतोय की हे होते स्वप्नील नाईक। जर पाहिलं तर शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ मेधा कुलकर्णी यांनी ट्विट केला होता आणि त्यानंतर मोठं आंदोलन या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदारसह राजरत्न गवणे, टॉप न्यूज मराठी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।